नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगा. तर सगळ्यात आधी मी कांदा भाजून घेतलेला आहे. कांद्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर तव्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. खोबऱ्याला पण चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण आणि अद्रक पण भाजून घ्यायचे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तर भाजा, नाही तर राहू द्या. त्यानंतर आपण काय करूयात, गरम पाणीत शेंगा बॉईल करून घेऊयात. आपण त्यात हळद आणि मीठ टाकून शिजवून घेऊयात. एक 10 मिनटात शेंगा चांगल्या शिजतात. तोपर्यंत आपण मसाला जो आपण आता केला होता तो बारीक करून घेऊया. त्यात मी तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला, गरम मसाला टाकून चांगला बारीक करून घेतला. त्यानंतर आपल्या शेंगा शिजल्या आहेत. या प्रकारे शेंगा शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर कढई ठेवली आहे. त्यात तेल, जिरं आणि तेजपान टाकून घेतले आहे. आणि जो आपण मसाला वाटून घेतला होता तो आता चांगला 10 ते 15 मिनटापर्यंत पूर्ण मसाला असा पूर्ण लाल होईपर्यंत तळून घेऊया. त्यानंतर थोडं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजू द्यायचा आहे. त्यानंतर मी कस्तुरी मेथी टाकली आहे. परत मसाला 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण शिजवलेल्या शेंगा टाकून घेऊयात या प्रकारे आणि मिक्स करून घेते आहे मी चांगलं. त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाजीला मस्त 5 मिनटं उकळी येऊ देऊया. खूप छान भाजी होते. या प्रकारे तुम्ही करून बघा. शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप मस्त होते. भाजीला चांगली उकळी येऊ देऊपर्यंत होऊ द्यायची आहे. हे जे मी पीठ टाकले, हे बाजरीचं पीठ घेतलं आहे भाजीला घट्टपणा येण्यासाठी. तुम्हाला तर वाटलं तर टाका, नाहीतर काही हरकत नाही. तर रेडी आहे आपली शेवग्याची शेंगाची भाजी. या मंडळी जेवायला.